मुंबई गोवा महामार्ग खड्डेमय, उद्धव ठाकरे गटाचं सिंधुदुर्गामध्ये आंदोलन। मुख्यमंत्री घेणार गणेशोत्सव सुरक्षेचा आढावा, राज्यातील पोलीस दलांसोबत गृहमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक। कोणी काय खावं यावर बंदी घालणं योग्य नाही, अजित पवारांचा अप्रत्यक्षपणे मांस विक्रीला बंदीला विरोध। नागरिकत्वाचा पुरावा म्हणून आधार कार्ड स्वीकारता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी। बुलेट ट्रेनच्या दणक्यानं पालघरकर हादरले, पालघरमधील घरांना तडे। धनगरांना ट्रॅक्टरसाठी अनुदान द्या, आमदार गोपीचंद पडळकरांची मागणी। एडीएमसी सह नागपूर आणि मालेगावातही 15 ऑगस्टला मांस विक्री बंद, सर्व कत्तलखानेही बंद ठेवण्याचा नागपूर महानगरपालिकेचा निर्णय। मांसाहार करायचा की नाही हे पालिकेनं का ठरवायचं, आमच्या राज्यामध्ये येऊन शाकाहारी बनवण्याचा डाव, मांस विक्री बंदीच्या तुघलकी निर्णयाविरोधात आदित्य ठाकरे कडाडले। पालकमंत्री पदाबाबत निर्णय मुख्यमंत्री घेतील, पालकमंत्री नाही म्हणून काम अडलेलं नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। त्या लिंबांचं काय झालं, ज्यूस केला की काय, पुन्हा पालकमंत्री पद न मिळालेल्या भरत गोगावलेंना नाव न घेता आदित्य ठाकरेंचा टोला। लोकांच्या मनात आहे तेच होईल, मनसेसोबतच्या युतीबाबत आदित्य ठाकरेंचं सूचक वक्तव्य। विजय वडेट्टीवार यांचा एकला चलोरेचा नारा, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढू द्या, वडेट्टीवारांनी आवळला सूर। गुहागरचे ब्राह्मण पाताळयंत्री, भास्कर जाधवांची ब्राह्मण समाजावर टीका, माफी मागायचा प्रश्नच येत नाही, जाधवांकडून वक्तव्याचा पुनरुच्चार। मुंबईतही काँग्रेसचं केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात जोरदार आंदोलन, नवी दिल्लीमध्ये खासदारांचं आंदोलन दडपल्याचा लावला आरोप। राज्यामध्ये 15,000 पोलिसांची भरती होणार, पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी पोलीस भरती, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली माहिती। वोट चोरीच्या मुद्द्यावरून युवक काँग्रेस छत्रपती संभाजीनगरात आक्रमक, रेल रोको करत धुडगूस, तब्बल 45 मिनिटं प्रवासी ताटकळले, आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। मुंब्रा रेल्वे अपघातात नक्की कशामुळे, मध्य रेल्वे आणि रेल्वे पोलीस यांच्यामध्ये मतभेद कायम, विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती।